आता आपण आहोत चिपळूण जिल्हा रत्नागिरी पेठमाप येथील श्रीदेवी करंजेश्वरी श्रीदेव सोमेश्वर यांचा शिमगोत्सव या ठिकाणी पेठमापातील भाटण या परिसरामध्ये हा शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो। हे पाहता देवीने या ठिकाणी नवसाचं ठेवलेलं शरण काढलेलं आहे आणि इथे देवीचा जय जयकार सुरू आहे। या ठिकाणी देवी करंजेश्वरी पालखी आणि तिकडे पलीकडे ती देव सोमेश्वर यांची पालखी आणि ती निशाणकाठी अब्दागिरी यांच्यासह देव या भाटण परिसरामध्ये भाविकांनी ठेवलेल्या नवसाचे शरण जे शरण लपवलं जातं या भाटण परिसरामध्ये। त्याला या एवढा मोठा प्रदीर्घ असा परिसर आहे। नदी काठाच्या बाजूने श्री वाशिष्ठी नदीचा किनारपट्टीचा भाग आहे असा आणि या परिसरामध्ये त्यांच्या अपत्यप्राप्तीची जी मनोकामना असते ती मनोकामना पूर्ण होईल किंवा नाही यासाठी या भागामध्ये देवीला शरण मानवून ते शरण या ठिकाणी रात्रीच्या काळोखात स्वतः आणून लपवतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा दुपारी देवीच्या इथे कार्यक्रम आटोपल्यानंतर देवी या ठिकाणी पालखीसह वाजत गाजत निशाणकाठी अब्दागिऱ्या घेऊन येते आणि तुमचं जर नवस पूर्ण होणार असेल, तुम्हाला जर अपत्यप्राप्ती होणार असेल तर ते या ठिकाणी लपवून ठेवलं जातं। लपवलेलं ते शोधून काढून तुमचं अपत्यप्राप्ती होणार की नाही याबाबत देवी कौल देत असते। तो हा असा मोठा रम्य सोहळा पेठमाप तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी आज हा चालू आहे। मोठ्या संख्येने भाविकांची या इथे उपस्थिती असते। मोठमोठे ढोल ताशे नगारे प्रचंड वाद्यांच्या कल्लोळामध्ये हा कार्यक्रम उत्साहात सुरू आहे। अनेक भाविक आतुरतेने देवीचा हा अद्भुत सोहळा पाहत आहेत।